सो वेलकम टू अवर न्यू एपिसोड. तर आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की जे की त्यांच्या विचारांना खूप धरून असतं आणि त्यांच्या कामालाही ते खूप जास्त पॅशनेट आहेत. तर मी आता त्यांच्याशीच बोलायला सुरुवात करते. तर वैभव, तुमचं एक ओळख करून द्या, म्हणजे तुम्ही कुठून आहात वगैरे. नमस्कार, मी वैभव आबाळे. आय बिलॉंग टू नाशिक ॲज अ क्वालिटी ॲनालिस्ट इन बाप कंपनी. ओके, क्वालिटी ॲज अ QA. सो तुम्ही म्हणजे कोणत्या प्रोजेक्टवर काम करतात आणि कसा चालतो तुमचा प्रोजेक्ट? आत्ता आम्ही फॉरेन प्रोजेक्ट आहे आमचा USAचा, त्यावरती आत्ता आम्ही QA म्हणून काम करत आहोत. सो आमच्याकडे टीम आहे QAची BAची. सो त्यानुसार आम्ही प्रोडक्ट बिल्ड करायचं, त्याला क्वालिटी द्यायचं काम आम्ही वारंवार करत असतो. तर एका US प्रोजेक्टवर काम करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यातच तुम्ही सांगितलं की तुम्ही ॲज अ QA काम करतात. तर एक चांगला QA कसा घडतो, म्हणजे एक चांगला QA होण्यासाठी काय काय लागतं? अतिशय छान असा प्रश्न विचारलाय तुम्ही. एक QA बनणं म्हणजे नुसतं मॅन्युअली काम करणं हे इम्पॉर्टंट नाही. त्याचा माइंडसेट तसा असला पाहिजे. ॲज अ QA आपण बोलतो का आपण पॉझिटिव्ह वेने विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. बट QA, टेस्टर, ऑटोमेशन ही फील्ड अशी आहे की यात तुम्ही प्रोडक्टच्या चुका काढल्या पाहिजे. तुम्ही जशा चुका काढशाल तसं ते बिल्ड करणार. ॲज अ QA म्हणजे का तुम्हाला एक्सेल भरता आली किंवा ऑटोमेशनमध्ये एखादी स्क्रिप्ट लिहिता आली एवढं एक्सपेक्ट नसतं. तुम्हाला डेटाबेसचंही नॉलेज पाहिजे, तुम्हाला फ्रंट एंडचंही नॉलेज पाहिजे, बॅक एंडचंही नॉलेज पाहिजे. कारण की इश्यू तुम्ही काढताय, बट ॲज अ तुम्हाला डेव्हलपरने विचारलं का हा इश्यू काय, तर तुम्हाला समोरच्याला तो सांगता आला पाहिजे कारण नेमकं यात काय इश्यू आहे. तुम्ही ज्या वेळेस API बघता, ज्या वेळेस तुम्हाला रिस्पॉन्स समजतो काय ही गोष्ट कुठून आहे काय SQL मध्ये आपण ज्या वेळेस डेटा येतो फेच करतो, आपण डेटाबेस नेमका कोणता यूज आहे काय, ह्या गोष्टी ज्या वेळेस QA ला सर्व समजतात त्यावेळेस आपण बोलू शकतो का हा एक QA बेस्ट आहे, हा एक प्रोडक्टला क्वालिटी देऊ शकतोय. ॲज अ नुसतं तुम्ही जर मॅन्युअल टेस्ट केस लिहिल्या एक्सेट्रा बाकीचे वर्क केले हे नाही. तुमचं कम्युनिकेशन, तुमच्या बाकीच्याही गोष्टी, जसं आज टेस्टर झाला, टेस्टर नंतर तुम्ही QA होऊ शकता, QA लीडही होऊ शकता, त्यानंतर तुम्ही ऑटोमेशन टेस्टरही होऊ शकता, त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट मॅनेजरही देखील होऊ शकता. बट यासाठी इम्पॉर्टंट काय का तुम्हाला त्या प्रोजेक्टबद्दल किती समजतंय, तुम्हाला त्या रिक्वायरमेंट तुम्ही किती गॅदर करताय ह्या मला समजल्या पाहिजे ॲज अ QA म्हणून. त्यावेळेसच तुम्ही त्या प्रोजेक्टची प्रॉपर टेस्टिंग करू शकता. ही खरं तर खूप छान गोष्ट सांगितलीत की एक QA असणं म्हणजे त्याला सगळं नॉलेज असावं लागतं, त्या प्रोडक्टचं नॉलेज, त्या प्रोजेक्ट नॉलेज. राईट. बोलतो बाकीचे म्हणजे एक्सेट्रा बाकीचे सर्वजण बोलतात का ॲज QA बनणं खूप सोपं, बट तसं नाही. ऍक्च्युअल तुम्ही ज्या वेळेस त्या फील्डमध्ये येशाल त्यावेळेसच तुम्हाला समजेल का हा इश्यू नेमकं कुठून येतोय. हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही QA नाही होऊ शकत. हा, कारण QA बनणं म्हणजे आपण एकच टेंडन्सी ऐकतो की यांना तर काय फक्त ऑटोमेशन करायचंय किंवा मॅन्युअल करायचंय. पण ही जी त्यांनी गोष्ट सांगितली की एका QA ला फ्रंट एंड बॅक एंड हे सगळं नॉलेज हवं असतं, ते खरंच खूप छान होतं. तर जसं तुम्ही आता सांगितलं की QA चा अनुभव असा असतो, तर एक जसं तुम्ही QA लीड मेन्शन केलं, तर प्रत्येक QA टीम साठी त्याचं एक प्रॉपर लीडर असणं एक खूप छान गोष्ट. तर QA तुमच्या टीमच्या लीड कशा आहेत, म्हणजे तुमचे लीडर कसे टीमचे? सुरुवातीला ज्या वेळेस मी QA एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आलो, इकडे या फील्डमध्ये जेव्हा आलो त्यावेळेस म्हणजे आमच्याकडे कीर्ती मॅम म्हणून आमच्या लीड आहे, त्यांनी आम्हाला गाईड केलं. बट त्या गोष्टी आम्ही जशा जशा बघत आलो एक्सेट्रा, सुरुवातीला दोघच जण होतो आम्ही. त्यानंतर ठरवलं की ठीक आहे करायची आपल्याला ही गोष्ट आणि पूर्ण करायची. त्यावेळेस आम्ही बघितलं ते ठीक आहे म्हटलं करूया. तर त्यांनी आम्हाला तसं सांगत गेल्या, तसं त्यांचा स्टँडअप कॉल, ग्रूमिंग कॉल, सर्व कॉन्व्हर्सेशन आम्ही बघत आलो. त्यानंतर मग आमच्या हाताखाली इंटर्न आले, आम्ही त्यांनाही शिकवलं. बट त्या शिकवण्यामागं उद्देश दोन होते. एक तर समोरच्याला 100% समजलं पाहिजे आणि आपल्याला किती येतंय हेही आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. आम्ही त्यांना शिकवलंही, आम्ही रेडी केलं, त्यांना एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्याही आणि आजही सांगत आहो आणि इथून पुढेही सांगत राहू.
म्हणजे तुम्ही क्यूएचं फक्त वर्क नाही केलं, तुम्ही तुमच्याच टीम मध्ये क्यूए घडवलेत सुद्धा. Yes. आणि प्रत्येक म्हणजे तो कोणताही असो, फ्रंट एंड असो बॅक एंड असो, क्यूए प्रत्येक गोष्ट एक चांगलं लीड असणं आणि एक चांगला गायडर असणं ही खूप महत्वाची आणि गोष्ट महत्वाची असते. गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर मी सुरुवातीपासून, कारण की ज्यावेळेस मी सॉफ्टवेअर टेस्टिंग ज्यावेळेस हा टॉपिक ज्यावेळेस कव्हर करत होतो, त्यावेळेस मला ज्या ज्या अडचणी आल्या, ज्यावेळेस मी इंटर्न ज्या मुलांना शिकवत होतो, त्यावेळेस त्यांना ह्या अडचणी कशा येणार नाही ही यावर गोष्ट तुम्ही आम्ही focus केलं. तेवढी बरोबर. खात्री करून त्यांना सांगितल्या. आणि ह्या गोष्टी जर शिकायचं मेन कारण असेल तर बाप कंपनीचे ओनर राव सर राव सर, बरोबर. यांनाच आम्ही त्या गोष्टीचं 100% क्रेडिट देऊ. जसं तुम्ही आता राव सरांचा उद्देश काढला, तर तुम्ही तुमचे लीडर किंवा खरं तर राव सर हे सगळ्याच म्हणजे बाप कंपनीचा एक मेन लीडर आहेत, राईट? तर Okay. तुम्ही राव सरांकडून कोणते गुण तुमच्यात असावेत तर असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली राव सरांबद्दल, तर एखादी गोष्ट करायची तर त्या गोष्टीपासून मागे नाही यायचं. तर ती गोष्ट कोणतीही असो, जिद्द एकदा पॉझिटिव्ह थिंकिंग जर केली तुम्ही त्या गोष्टीची, तर तुम्ही ती गोष्ट पॉझिटिव्हली करू शकताय. जर तुम्ही सुरुवातीपासून जर ती निगेटिव्हली जर ठरवली तर तुम्ही ती निगेटिव्ह ती तुमच्याकडून होणार नाही. ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने त्यांच्याकडून शिकलो. आणि एक सांगायचं झालं तर एक ही गोष्ट समजा जर तुम्हाला जमत नाही, तुम्ही त्या गोष्टीवर थांबून राहू नका, तुम्ही नवीन शिका. कुठंतरी एक गोल असा सेट करा का तिथं तुमचा कोणीच हात पकडू शकत नाही. हे आम्ही आमच्या राव सरांकडून शिकलोय. आणि म्हणजे राव सरांनी एक पॉझिटिव्ह माइंडसेट Yes, yes. प्रत्येकामध्ये दिलाय की तुम्ही तुमच्यासमोर कोणतेही चॅलेंजेस असो, तुमचं काम असो, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह वेने बघितलं तर ती गोष्ट तशीच घडते. आता ऍज अ क्यूए म्हणून तुम्ही कोणते टूल्स वापरतात तुमच्या प्रोजेक्टमध्ये? आत्ता आम्ही जसं की फ्रंट एंड साईडला ऑटोमेशन करायचं असलं तर आम्ही सायप्रेस वापरतो. त्यानंतर आम्हाला जर मोबाईल ॲप्लिकेशन जर टेस्ट करायचं असलं तर आम्ही टेस्ट सिग्माही वापरतो. API चेक करायच्या असल्या तर जेमिटरही वापरतो, पोस्टमनही वापरतो. त्यानंतर असं सांगायचं झालं तर नॉलेज भरपूर गोष्टींचं गेन केलेलं आहे. बट जसा प्रोजेक्ट, तशा रिक्वायरमेंट, तसं त्या गोष्टींवर काम करावं लागतं. बट सांगायचं हेच का तुम्ही पहिले मॅन्युअल जर करताय टेस्टिंग, तर मॅन्युअलच्या प्रत्येक फील्ड तुम्ही एवढ्या इन डीप समजून घ्या का तुम्हाला पुढे कोणतीच अडचण आली नाही पाहिजे. का लाईफ सायकल काय, का एक्सेट्रा कोणत्याही गोष्टी असो, या गोष्टी तुम्ही जर बिल्ड केल्या तर तुम्ही 100% चांगला QA बनू शकता. तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये जसं तुम्ही बोलात की तुम्ही बग्स वगैरे काढले, तो प्रोडक्ट समजून घेऊन तो कसा चालते वगैरे, तर तुम्ही जे तुमचे बग्स वगैरे चेंजेस ते तुम्ही डेव्हलपर्स पर्यंत कसं आता ते प्रामुख्याने त्यासाठी आपल्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून एक जिराचा टूल आहे. जिरा टूल आहे. त्या टूलवरती आपण त्यांना असाइन करतो. त्यांचं नाव वगैरे टाकून, बगचं डिस्क्रिप्शन वगैरे टाकून, काय नेमकं त्यांना युजर स्टोरी पण त्यात असाइन करतो आपण, स्टेप देतो का जेणेकरून ते त्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तो बग कुठे काय आणि त्याचं डिस्क्रिप्शन वाचून तो बग सॉल्व करते. त्यानंतर ते आपल्याला परत असाइन करतात. त्यानंतर आपण तो परत चेक करतो. जर तो झाला नसेल तो आपण रिओपनला परत टाकतो त्यांना असाइन करून. जर झाला असेल तो डनला टाकतो. तर प्रामुख्याने जर सांगायचं झालं जिरा टूलबद्दल, तर जिरा टूल एवढा महत्त्वाचा आहे ॲज अ QA म्हणा, ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणा, ॲज बिझनेस नॉलेज सगळं. तर त्या टूलमध्ये असं आहे का तुम्ही ओव्हरऑल तुमचा बिझनेस असो, तुमचा टीमवर्क असो, सगळं तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कव्हर करू शकताय. तुम्ही आता जर मी IT कंपनीत सांगतो आपल्या इथलं QAचं, तुम्ही त्यात टास्क असाइन करू शकताय. त्यानंतर तुम्ही रिपोर्ट काढू शकताय ॲज पर एम्प्लॉईजचा, काय तो काम करतोय, आपला प्रोजेक्ट किती बिल्ड होतोय, किती नाही, तेही आपण त्या जिरामध्ये करू शकतोय. तर एकंदरीत म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला कळतच आहे की तुझं प्रोजेक्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या टूल्सचं नॉलेज ॲज अ QA म्हणून नॉलेज तुझं खरंच खूप जास्त आहे. तर तू आता बाप कंपनीत म्हणजे थर्ड इयरला आहेस जसं, Yes. तर पहिल्या वर्षापासून ते आता थर्ड इयर पर्यंतचा प्रवास कसा होता? तू कसा स्वतःला ग्रोथ करत गेला? सुरुवातीला ज्यावेळेस बाप कंपनीत आलो त्यावेळेस आम्ही नागरे सरांना वगैरे भेटलो. तर बघितलं का बाबा ह्या खेडेगावात एक ही अशी कंपनी
दिसते, बट इथे खरंच असं असेल का काही? बट ठीक आहे, मी नाशिकचा आहे, नाशिकला खूप मोठमोठे कॉलेजेस आहे बघितले, बट म्हटलं इथं काहीतरी वेगळं दिसतंय. ज्यावेळेस इथं आलो, हे बघितलं काय एन्व्हायरमेंट इथलं काय नाही, तर म्हटलं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि सुरुवातीचं मेन सांगायचं झालं तर मला कधी नोकरी करायचीच नव्हती, आणि इथून पुढे म्हणजे नोकरी करायचा मेन उद्देशच हा आहे का वडिलांनी शिकवलंय स्वतः कमवा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग काय करा. तर जॉब करायचा मेन उल्लेख सांगायचा झाला तर तुम्ही तुमच्या कोणत्याही कामाची टाइम मॅनेजमेंट कशी करू शकता हे जॉब तुम्हाला शिकवतं. हे जॉब तुम्हाला शिकव. तुम्ही 8 तासात समजा सर तुमचा लॉगिंगचा टाइम आहे 9 वाजता, तर तुम्ही 8:45 ऑफिसच्या बाहेर पाहिजे म्हणजे पाहिजे. हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला शिकवता हा फक्त जॉब. तर त्यानंतर आम्ही इथं आलो, बघितलं तर म्हटलं नाशिकवरून आलोय आपण, तर कधी हॉस्टेलला राहिलो नाही, काहीच नाही. आपण इथं आलो, हॉस्टेलला राहिलो, बघितलं सुरुवातीला 2-3 महिने 4 महिने थोडासा मी डिस्टर्ब होतो, मला नव्हती इच्छा माझी. पण त्यानंतर मी करत गेलो, 6 महिन्यांनी बघितलं HTML CSS आमचं बेसिक कवर झालं. त्यानंतर लँग्वेज वगैरे डिस्ट्रीब्यूट करून दिल्या, ते पण केलं. त्यानंतर अँग्युलर केली, मल्टिपल प्रकारच्या दुसऱ्या लँग्वेजही केल्या. बट त्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंगकडे जाऊया म्हटलं, काय नेमका हा पॉईंट बघू. ज्यावेळेस गेलो बघितलं म्हटलं हे खूप सिम्पल आहे. हा माझा दृष्टिकोन होता का हे खूप सिम्पल आहे. बट त्यानंतर ठरवलं का म्हटलं आपल्याला यातलं असं काहीतरी बनायचं आहे का, आपल्याला समोरच्याने जर कोणी काही क्वेश्चन विचारलं त्या रिलेटेड, तर आपल्याला त्या गोष्टीचं 100% आन्सर देता आलं पाहिजे. तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ॲज अ QA म्हणून तुम्हाला सगळं नॉलेज पाहिजे. बरोबर. तर सुरुवातीला मी टेस्टिंगचा नाही अभ्यास केला. मी APIs काय, त्यानंतर डेटाबेस काय, SQL, MongoDB या गोष्टींचा मी अभ्यास केला. त्यानंतर मी पुढं टेस्टिंगमध्ये मूव्ह झालो. त्यानंतर मी काही आपल्या इंटरनल प्रोजेक्टवरही काम केलं. त्यानंतर मग बाकीचे अजून दुसरे प्रोजेक्ट होते त्यांच्यावरही काम केलं. नाही आज कुठे मी US प्रोजेक्टवरती काम करतोय, क्लायंट प्रोजेक्टचं काम करतोय. अशी होती माझी जर्नी. एकंदरीत बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही गेलात. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं की हॉस्टेल, राईट, आता म्हणजे सगळीकडेच माहिती हॉस्टेल लाईफ ही एक वेगळी लाईफ असते, बरोबर. तिथे एक आपली एक छोटीशी फॅमिली तयार होते. आणि हॉस्टेलमध्ये तुमचं जसं कंपनीतच हॉस्टेल आहे, तर हॉस्टेलचा अनुभव बद्दल काय सांगाल, तुमची मैत्री वगैरे मित्र, तर त्याबद्दल काय सांगाल? हॉस्टेलचं सांगायचं झालं प्रामुख्याने तर हॉस्टेल म्हणजे ते हॉस्टेल वाटलंच नाही कधी. कारण की जेवायला आलो की राव सर झाले, इथला स्टाफ झाला, सगळे समोर समोर. आणि ते स्टाफच म्हणता येणार नाही त्याला, त्यांना स्टाफच म्हणता येणार नाही, ती आपली एक फॅमिलीच असं धरूनच आम्ही आलो. आज आम्हाला 2.5 वर्ष झाले इथं बाप कंपनीत आणि हॉस्टेलमध्येच आहे आम्ही. तर आम्हाला कधी वाटलं नाही का इकडं हा प्रॉब्लेम आहे किंवा तो प्रॉब्लेम आहे. कारण की एक गोष्ट जर आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असला तर इथं तेवढी मॅनेजमेंट दिलेली आहे तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जा, तुमचे प्रॉब्लेम त्यांना सांगा आणि तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होतो. आणि त्यामुळं हॉस्टेल जर्नी आमची एकदम छान होती. म्हणजे यातूनच एक कळतं की म्हणजे तुमचं एक एक कुटुंब तयार झालं. आम्हाला राव सरांनी देखील आणि आमच्या घरच्यांनी देखील, आणि मी देखील सांगतो की एखादी गोष्ट कोणती अचीव करायची असेल तर तिथं आपण फक्त परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आपल्याला ही गोष्ट करायची म्हणजे करायची, तर याच्यात किती अडचणी आल्या तरी आपल्याला ही गोष्ट करायची. नाही तर मी प्रामुख्याने बघितलं बाकीचे काही हे नाही, आपल्याला असं जेवण नाही चालत, हे नाही चालत. अरे पण तुला काहीतरी करायचं ना, तू आज 3 वर्ष कंपनीला दिले तर तुझे पुढचे 40 वर्ष तू चांगला जगणार आहे. पण तू हेच 3 वर्ष जर टाइमपास केला तर तू पुढे आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि खरं आभार आहे राव सरांचे, बाप कंपनीचे, का ते एक फॅमिली सारखं आपल्याला सपोर्ट करता, कंपनी सांगता. का आपली फॅमिली सोडून आपल्याला कोणीच सांगत नाही का तू अभ्यास कर, का तू हे कर, का तू ते कर. बट स्वतः ओनर शेजारी येऊन बसून सांगता का नाही हे असं पाहिजे, हे असं कर, ते तसं कर. कारण एक ओनर स्वतः येऊन तुमच्याशी पर्सनली बोलतोय हे खरं तर म्हणजे ते एक तुमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि तुम्हाला ऍज अ कुटुंब म्हणून ट्रीट करतात. तर वैभव, तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला आधी नोकरी करायचीच नव्हती, घरच्यांनाही ते माहित असेल, तर आता तुम्हाला एवढं सगळं QAचं नॉलेज आहे, तुम्ही US बेस्ड कंपनीवर काम करतात, तर ह्या सगळ्या तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया, म्हणजे त्यांना काय वाटतं? घरच्यांची मेन
आज याला आपण तिकडे टाकलंय, बट हा करेल की नाही. सुरुवातीला 1 वर्ष तर म्हणजे काय मी घरी का आज मी हे करतोय किंवा ते करतोय, पण जेव्हा प्रामुख्याने जेव्हा घरचे जेव्हा इथं आले, ज्यावेळेस मी घरी काम करत असायचो, ज्यावेळेस घरचे बघायचे, म्हणजे मी बॅकबेंचर्स पहिल्यापासून, तर आपल्याला फक्त फिरायची सवय, इकडं जा तिकडं जा, अभ्यासाचा आपला कधीच काही संबंध नव्हता. बट ज्यावेळेस घरच्यांनी ह्या गोष्टी बघितल्या, आणि एक सांगायचं झालं ना, जसं वय वाढतं ना तशी परिस्थिती समजते, आणि परिस्थिती समजली, ज्याला समजली तो आपोआप काम करतो, म्हणजे करतो, परिस्थितीमध्ये ऍडजस्ट होतो. राईट. तर कुठेतरी घरच्यांचंही बघितलं का आज कुठेतरी एवढे कष्ट करून आपले पैसेही देखील भरता येईल, तर आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि उद्या जर आपल्याला जर इन फ्युचर जर काहीतरी करायचंय, त्यासाठी आपल्याला भांडवल जर जमा करायचंय, तर ह्या पैशांचं आणि त्याचं हे मिळूनच आपलं भांडवल तयार होणार आहे. आणि ज्या वेळेस घरच्यांनी बघितलं का आमचा मुलगा आज तिथं असं चांगलं काम करतोय, जेव्हा फॅमिली इथं आली, माझ्या लीडने सांगितलं का ठीक आहे कामात चांगलं आहे, तर अक्षरशः आई बापाला एकदम अभिमान वाटला. म्हणजे घरचे खुश आहेत तुमच्यावर. खूप खूप. बरोबर. आणि तुम्ही नाशिक थ्रू बिलॉंग करतात, तर बाप कंपनी आहे नाशिकमध्ये, म्हणजे नाशिकमध्ये कॉलेजेस सगळे हाय क्लास कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजेस स्वतःच एक मेरिट आहे. सो तुम्ही बाप कंपनी मधलं शिक्षण आणि तुमचं नाशिक मधलं याला कसं डिफरन्शिएट सांगायचं झालं तर बाप कंपनी आणि विदाऊट नाशिक नाही म्हणत मी, कोणत्याही सिटीचं नाही कम्पेअर होऊ शकत. कारण त्यामागे रिझन असं आहे का बाहेर फक्त थेरोटिकल नॉलेज चालतं. बाप कंपनी हे एक असं एक इन्स्टिट्यूट आहे का तिथं तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल नॉलेज, तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट. आज बाहेर तुम्ही बघा ना, खूप इन्स्टिट्यूट आहे, ते सांगता आपल्याला क्लास लावायच्या आधी का तुम्हाला US प्रोजेक्ट देऊ किंवा हे देऊ ते देऊ, बट तो त्यांच्या तिथल्या तिथं बनेला असतो, त्याच्यावर तुम्ही काम करता. बट इथं आपण बघतोय ना, लाईव्ह क्लायंट आहे, रोज आपल्या मीटिंग आहे, रोज स्टँडअप कॉल आहे, आपल्याला समजतंय नाही. तसं बाहेरच्या कॉलेजमध्ये होऊ शकत नाही. इथं तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत नोटबुक नाहीच ना हातात, लॅपटॉप आहे, सगळं प्रॅक्टिकल करतोय ना तो. आणि तुम्ही आज कोणत्या MNCत जा ना, तुम्हाला जर तुमच्याकडे जर स्किल असन तरच तुम्हाला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, अदरवाईज तुम्हाला कोणी उभं नाही करणार. बरोबर. तर मला ना तुम्हाला शेवटचं हे विचारायचंय की तुम्ही आता जसा तुमचा हा अनुभव, खरं तर जसं तुमचा बाप कंपनीचं नाव आहे का, तुमचा बाप कंपनीचा अनुभव खरंच बाप आहे जेवढा आपण बोललो, तर तुम्हाला शेवटचं हे विचारायचंय की तुम्ही स्वतःला कसं बघतात, की तुम्ही भविष्यात कसे असाल ह्या सगळ्या नॉलेजवर. तसं सांगायचं झालं तर नॉलेज तर अजून तर गेन करायचं, कारण की आज QA म्हणून आहे मी इथं या पोस्टवर, बट मला QA लीड, त्यानंतर मला प्रोडक्ट मॅनेजर व्हायचं आहे. कारण की इन फ्युचर जेव्हा मी बाकीच्या गोष्टी करेन त्यावेळेस मला पण टीम वर्क करायचं आहे, टीम मेंबर पण असतील माझ्याकडे, आणि त्या गोष्टी मला कंपनीसाठीही करायच्या आहे आणि इन फ्युचर माझ्यासाठीही करायचं आहे. हेच मी शेवट तुम्हाला सांगेल. म्हणजे एकंदरीत तुमचा हा प्रवास खरंच मी तर म्हणेल की हा खूप प्रेरणादायी होता. म्हणजे तुमचं जे काही मोटिव्ह आहे की तुम्ही जे ठरवलंय ते सगळं पॉझिटिव्ह माइंडने ठरवून तुमच्याकडे तुमच्या हातात जेवढा वेळ आहे तो एखाद्या वेगळ्या गोष्टीचा विचार न करता, की जसं त्यांनी सांगितलं की हॉस्टेलचं जेवण म्हणा किंवा ही इकडची कमी वगैरे न करता तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीमध्ये राहून तुम्ही कसं पुढे जाऊ शकतात हे खरं तर आपण वैभव यांच्याकडून खरंच शिकलं पाहिजे. आणि तुमचं जे पुढचं भविष्याचं आहे की तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर व्हायचंय, QA मधून तुम्ही अजूनही ज्ञान गेन करतात, त्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. आणि तुम्ही आमच्यासोबत आला तिथे बोला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.